नमस्कार. मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्या मंदिरची मुख्याध्यापिका सौ सुनीता गायकवाड बोलते. असं साधं नाहीये, तर ती समाजाबद्दल समाज जागृतीची एक शक्ती आहे आणि या मराठी भाषेने आपल्याला सर्वांना विचार करायला सांगितले आहे, विचार करायला शिकवलेला आहे, समाज जागृती शिकवलेली आहे आणि त्याचबरोबर या मराठी भाषेने समाजामध्ये माणुसकी निर्माण केली, समानता निर्माण केली, बंधुभाव निर्माण केला आणि त्यामुळं या मराठी भाषेचा वापर करून अतिशय सुंदर रीतीने जनजागृती झालेला आपल्याला दिसून येते. या मराठी भाषेतून अहंकार आणि त्याचबरोबर समानता, माणुसकी आणि अहंकार त्याग करण्याची शक्ती निर्माण केली आहे. त्याचबरोबर या मराठी भाषेने समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे अतिशय मोलाची कामगिरी या मराठी भाषेने समाजामध्ये जनजागृती करण्याची केली आहे. मराठी भाषेचा योग्य वापर होतोय. आज आपण पाहतोय सोशल मीडियाचं प्रस्त किती वाढलेलं आहे आणि या सोशल मीडियामध्ये कविता, चारोळ्या, अभंग, सामाजिक संदेश, त्याचबरोबर व्हिडिओ, रील्स यामुळे मराठी भाषा अतिशय वेगाने तरुणांपर्यंत पोहोचताना दिसते. फक्त खंत एकच वाटते की मराठी भाषा प्युअर बोलली जात नाही. या मराठी भाषेमध्ये अनेक भाषांचं हिंदी, इंग्रजी या भाषेचं एकत्रीकरण असल्यामुळे मराठी भाषा आपल्याला शुद्ध वाटत नाही. पण जर समाजाने किंवा रील्स बनवणाऱ्याने किंवा सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ बनवतात त्यांनी जर शुद्ध मराठीचा वापर करून रील्स वगैरे बनवले, व्हिडिओ बनवले तर आपली मराठी भाषा ही शुद्ध आणि समृद्ध राहायला मदत होईल. संत साहित्याने मराठी भाषा ही समृद्ध केलेली आहे, लोकप्रिय केलेली आहे. संतांनी अभंग, ओव्या, चारोळे, भारुड, गवळण अशा अनेक रचनातून आपल्या समाजाला नवीन शब्द दिलेत, नवीन भावना दिल्यात, नवीन रचना दिल्या आणि या संत साहित्यामधून समाज जागृती झालेली आहे. लोकांच्या डोक्यातील अविचार किंवा वाईट विचार दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संत साहित्याने समाजात असलेले काही वाईट परंपरा होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतांपासूनच आपण खरोखरच मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. मराठी भाषेची जास्त ओळख आपल्याला संतांमुळेच झालेली आहे आणि संतांमुळेच आपली मराठी भाषा खरोखरच म्हणजे सजीव राहायला मदत झालेली आहे आणि खरोखरच मराठी भाषा जिवंत ठेवण्याच्या पाठीमागे संतांची फार मोठी आपल्याला मदत झालेली आहे. धन्यवाद. सर्वप्रथम आजचा जो दिवस आहे तो अत्यंत आनंदाचा आणि उत्सवाचा आहे. 27 फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आनंदाने हा कार्यक्रम मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आमच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालयामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक यांनी आनंदाने सहभाग घेऊन कार्यक्रम खूप सन्मानपूर्वक साजरा केला. मी सांगू इच्छितो की इंग्रजी ही आपली शत्रू भाषा नाहीये, समाजाची उत्तम भाषा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण इंग्रजीमुळे आपल्या मराठीचं महत्व कमी होत आहे असं मला वाटत नाही. कारण मराठीचं महत्व जर वाढवायचं असेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठी बाबत आग्रही राहिले पाहिजे. दैनंदिन जीवनात कथा असतील, साहित्य असतील, याच्या वाचनामध्ये आपण परिपूर्णता आणायला पाहिजे आणि येणाऱ्या सर्वांच्या समोर हा आदर्श घालून दिला पाहिजे. पालकांना मी सांगू इच्छितो की मराठी भाषेसाठी आपण आपल्या कुटुंबातच आग्रही राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांशी, पाल्याशी संवाद साधताना मराठीतून साधला पाहिजे. मराठी भाषेचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे. हे जर आपण अधोरेखित केलं तर विद्यार्थ्यांचा कल जो आहे किंवा आपल्या बालकांचा, पालकांचा व पाल्यांचा कल जो इंग्रजीकडे आहे तो इंग्रजीकडे जाणार नाही. म्हणून आपण मराठीचा आग्रह घरातूनच धरला पाहिजे. मी निश्चितपणे सांगू इच्छितो की मराठी मित्रांनो, आपली राजभाषा तर आहेच आहे, पण आपला तो गौरव आहे. हा गौरव आपण सुसंस्कृतपणे जपण्याचं काम केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये या भाषेबद्दल सार्थ अभिमान तर आहेच, पण दैनंदिन जीवनामध्ये या भाषेचा नित्यनेमाने वापर करून कथा, साहित्य, कविता, गौरवशाली इतिहास आपण मराठीत लिहिलेला आहे तो वाचला पाहिजे आणि यातून निश्चितपणे तरुणांच्या मनामध्ये आपल्या भाषेविषयी अभिमान निर्माण होईल आणि संस्कृतीचं इथून पुढेही अशाच प्रकारे यथोचित जतन केलं जाईल. आपण शासनाला काय संदेश देता? शासनाला विनंतीपूर्वक मी सांगू इच्छितो की सर्व शासकीय कार्यालयामध्ये आपण सक्तीने मराठीचा वापर वाढवला पाहिजे. यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील आहात, परंतु मनावर तितकंसं यश या गोष्टीला अजून पण आलेलं नाही. म्हणून शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, हा शासकीय
कार्यालयातील प्रशासनातील जो कारभार आहे तो जर मराठीतून झाला तर निश्चितपणे मराठीचं महत्व अधोरेखित होईलच आणि त्याचबरोबर आपल्या भाषेचा सन्मान राखला जाईल. त्याचबरोबर मराठी माध्यमाच्या शाळा असतील, मराठी काही संस्था असतील, डिजिटल माध्यम असतील, मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या काही समाज उपयोगी संस्था असतील, या सर्वांना शासनाने सर्वतोपरी मदत जर केली तर निश्चितपणे या शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि निश्चितपणे या मागणीचा ते सकारात्मक पद्धतीने विचार करतील. धन्यवाद.